सी बॅग. हॅलो हां सर, हो हे काय मी निघालोच आहे. इथून अर्ध्या तासावरती बस स्टँड आहे, तिथून 6 तासांचा प्रवास. सकाळी 7:30ला ऑफिसला टच होतोय मी. हो सर, माझा आजपर्यंतचा रेकॉर्ड तुम्हाला माहितीच आहे. माझा प्रामाणिकपणा जेव्हा पणाला लागला ना सर, हो ठेवतो हो जावई बापू, व्हेरी गुड अभि. अहो वेळ काय बरी नाही. आजची रात्र इथंच थांबा, उद्या सकाळी जा. मी काय म्हणता, काम होतील, जीव महत्वाचा. सासूबाई मला काही होणार नाही अहो, मला जाऊ द्या प्लीज. म्हणू तुझा नवरा कन्फर्म मरतोय. गप्प बसा, आहे मी जिवंत. ए बॅग दे. बॅग दे. माणसाचा स्वभावच हट्टी असेल तर आपण काय करणार. हो आहे मी हट्टी. हो अभिषेकराव, एवढ्या रात्रीचं कुठे? मुंबईला. ह्या टायमाला? अरे तास सांगतोय मी नाऱ्या. यांना म्हणलं आज थांबा उद्या जाता, ऐकत नाही. अरे ऐकत नाही म्हणजे त्याचा डोका थोडी हा. मग काय 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 त्याला वड बोलावता. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला त्या विशीवरल्या वडाबद्दल माहित नाही? नाही, कुठला वर्ड? ताच वडाचा झाड तर कमरात थोडं वाकलेलं, काळोखात बघशील रत्न माकलेलं. तो स्टँड वरचा वड भूतानं झपाटलेला. अच्छा, या कारणासाठी तुम्ही थांबवताय मला? अहो नाही तर काय जावई बापू. अरे कुठल्या जमान्यात राहता तुम्ही सगळे? 2025 चालू आहे. हो, भूता कॅलेंडर बघून धरत नाही. आपणच पंचांग बघता आणि सण साजरा करता. ऐका ना, तुमची काळजी कळतीये मला, पण काय आहे ना, मला उद्या सकाळी ऑफिसला पोहोचायचंय. मी करेक्ट प्लॅनिंग केलं ऑफिसला जायचं. माझं रेकॉर्ड मला खराब करायचं नाही. मला प्लीज जाऊ द्या. कन्फर्म जायचंय? हो. आता हे जाणार तर परत काय येणार नाही. 13ची तयारी करायला लागेल. शांत बसा. काय फालतू टाइमपास करताय? नाही मी निघतोच आता. हो जावई बापू, अहो 1-2 भूतांचा नाही, त्या वाडावर भूतांची सगळी भावकी आहे. मुंजा, हवीस, मानकाप्या, संबन, गिर्या अशी सगळी भूता त्या एका झाडावर बसलेली हाय. हे एवढे सगळे प्रकार आहेत भूतांचे? कोकणात आहेस तू, नुसती आंब्याची व्हरायटी नाही, तिथं एवढं भूतांचं प्रकार आहेत ना तुला कळणारच नाही. आणि गौरव मोऱ्याच्या मिमिक्री सारखा नाही, सगळी भूत वेगवेगळी वाटतात. क्रिएटिव्हिटी. तावड तुला बोलावताय, तुझ्याकडं बघून मांडवा लावताय. जावयानू, हो जावयानू, तुम्ही गेला तर माझ्या पोरीचा कसा होईल? मी आहे ना. मी आहे ना जावई बापूंना स्टँड पर्यंत पोहोचवायला. हा पोहोचवणार म्हणजे संपला विषय. चला गप्प बसा. प्रत्यक्षात बघितलं का तुम्ही भूत कधी? मी तुला एक स्टोरी सांगता, ऐक ऐक बस. त्या दिवशी कधी कधी त्या रात्री जोरात पाऊस पडत होता. कधी कधी तू घरी नव्हतास. मी काम आटपला तर माझ्या वाटेला चाललेलो. जाम दमलो होतो. चालत होतो. चालतोय 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 आणि अचानक मला मानच्या पाग पावलांचा आवाज ऐकू आला. चपाक चुपूक, चपाक चुपूक, चपाक चपाक चुपूक चुपूक, चपाक चपाक ताम ताम बेदाम बेदाम. गोष्ट कोणाची? हा तुझी. बेदाम नको. चपाक चपाक चुपूक चुपूक, चपाक चपाक चुपूक. आणि मग मी थोडासा घाबरलो. हो बाय. मी मोबाईल काढला न सेल्फी घेतली आणि बघतो तर काय मांजा माग एक अकराळ विक्राळ आकृती. एक मिनिट, तुमच्या माग अकराळ विकराळ आकृती होती? नाही काहीतरी थापा मारतात. असं कसं होईल? थापा काय, फोटो आहे माझ्याकडं. बघू. हा बघ. काय कळलं तुम्हाला? अंदाज येईल फक्त. थांबा रे, बघू तरी द्या. मला खोट्यात काढता. तुमचीच सावली आहे ही. अकराळ विकराळ. मी मागून असा दिसतो?
त्याच्यापेक्षा बेकार दिसतोस मेल्या. आता ह्यान गोष्ट सांगितलं परवा मी मेहुणीकडे गेलेला रात्री आणि कालोखातनं माझी फटफटी घेऊन गेलेला ना आणि पुरा कालोख हा एकदम पुरा मिट्ट कालोख. एवढा मिठ्ठा डोलं बंद कर. एवढा मिट्ट तर एवढा मिट्ट कालोख आणि माझी फटफटी लिकली का लाईट तिला पुढं आणि आम्ही गाडी चालवताय गुरगुर 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 आणि मी कालोखातनं जाताना रस्त्यावर मला असा एका हात दाखवला आणि मी घाबरला पण भियालीला नाही हा. आणि मी गाडी चालवताय हा गुलाम माझ्या बरोबर धावायला लागला. मी मागं बघितलं तर मी सुसाईड केलो आणि माझ्या ऍक्सिडेंटच झाला. माझा ऍक्सिडेंट झाला सकाळी डोलं उघडलं ना मी हॉस्पिटलात. काय बोंबलत होता तो माणूस? स्टॅन म्हणे. तुमच्या गाडीचं स्टँड लावायला सांगत होता तो तुम्हाला. त्याचा ऐकला असतं ना तर ऍक्सिडेंट झाला नसता. काहीतरी सांगताय तू. आमच्या गावचा पाटील आहे सरपंच ना त्याचं भूत आहे. तुम्ही त्या झाडाखालनं गेलो की त्या पाटील म्हणतो बाई होऊन जाऊ दे. मग त्याला एक लावणी करून दाखवायची. त्याला आवडली की सोडतो ता. आम्ही बऱ्याच वेळेला केलेली नाही. मी बैठकीची लावणी करता. पाऊस मुसळधार पाऊस खिडकीतून बघ माझी आठवण येते का. हो बघा ती आजी परत बडबडायला लागली हो. तिला संकेत मिळते तुम्ही काय ऐकत नाही? तुम्ही चला ना घरी. ए संकेत वगैरे काय नाही. सुरुवातीपासून काहीतरी फालतू यमक जुळवून वाक्य बोलते. आता काय सुचत नाही म्हणून किशोर कदमांच्या कविता ऐकवते ती. त्या झाडावर एक समन नावाचं भूत आहे. तर आमच्या गावचा पाटील आहे सरपंच ना त्याचं भूत आहे आणि तो त्या झाडावर आहे. त्याच्या इच्छा अतृप्त राहिलेल्या आहेत. तुम्ही त्या झाडाखालनं गेलो की त्या पाटील म्हणतो बाई होऊन जाऊ दे. मग त्याला एक लावणी करून दाखवायची. त्याला आवडली की सोडतो ता. आम्ही बऱ्याच वेळेला केलेली नाही. मी बैठकीची लावणी करता. हो होऊन जाऊ दे. लावा लावा तुम्ही लावणी लावा. आता काय नाचतो मी. मला जाऊ द्या ना मला जाऊ द्या ना मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 आहो जाऊ द्या ना घरी. आता आता जाऊ शकतो ना मी. नाही 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 या सगळ्यांचा राहू द्या. मी काय म्हणतो आपण आईशीला विचारू. जुनं खोड आहे ती काहीतरी उपाय काढेल. आजींना विचार. आई जावई बापू रात्री निघाले मुंबईला. काहीतरी उपाय सांग. सगळ्या भूताव एकाच उपाय तूच सामने आलं की नागडं नाचायचं. काय मध्ये काय? काढा कपडे. घे रे कपडे काढा. अरे कपडे कसे